कंडिशन मध्ये जेव्हा आपण ब्रश करत आहोत, तेव्हा आपण व्यवस्थित ब्रश करतो आहोत का? आणि आपण किती वेळ ब्रश करतो आहोत? कोणता ब्रश यूज करत आहोत? कोणती टूथपेस्ट यूज करत आहोत? ती आपल्यासाठी बरोबर आहे का? हे सगळ्यात महत्वाचं असतं. तर प्रत्येकाला सेम टाईपचा ब्रश लागू होत नाही. प्रत्येकाची कंडिशन वेगळी असते. त्या हिशोबाने प्रत्येकाला जे वापरणारं ब्रश आहे ते वेगळं असतं. एज रिलेटेड एज रिलेटेड चेंजेस काय आहेत का? त्या हिशोबाने ब्रश तुम्ही कसा चेंज केला पाहिजे किंवा लहान मुलांमध्ये ब्रशेस कसे वापरले पाहिजे हे महत्वाचे असतात. दुसरी गोष्ट, ब्रश व्यवस्थित आहे पण आपलं ब्रशिंग टेक्निक बरोबर आहे का हे पण बघणं तेवढंच गरजेचं असतं. ब्रशिंग टेक्निक मध्ये किती वेळ आपण ब्रश करत आहोत, मिनिमम 2 मिनिटं तरी ब्रश करणं हे कंपल्सरी आहे. जर 2 मिनिटापेक्षा जास्त होत असेल तरी ठीक आहे, पण टू मच इज ऑल्सो नॉट टू गुड. तर अशा कंडिशन मध्ये जर 2 मिनिटं तरी आपला ब्रश व्यवस्थित होत असेल तरी पुरेसं आहे. 2 मिनिटं जेव्हा आपण ब्रश करत आहोत तेव्हा आपल्या दातांच्या सगळ्या सर्फेसेसना टच होतंय का ब्रश, व्यवस्थित तिथनं क्लिनिंग होत आहे का, त्याची एक प्रॉपर टेक्निक आहे, ब्रशिंग टेक्निक आहे, ती फॉलो करणं खूप गरजेचं आहे.